संपदावर दबाव आला सुसाईड दाखवण्याचा। मर्डर केस आहे असं त्यांच्या आई वडिलांचं म्हणणं आहे। डेड बॉडीचं पोस्टमार्टम कुठं होतं? तिथे फलटणच्या त्याच रुग्णालयात का जातात डेड बॉडी? कटर आणि सगळ्या व्यवस्था तिथेच आहे। त्यामुळे इतर हॉस्पिटल कुठलंच नाहीये। काही लोक म्हणाले की ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही बाकीची प्रकरणं कशाला काढताय? मी कशाला काढू दादा प्रकरण? अहो मला फक्त लक्षात घ्या, संपदा हे ऊसतोड कामगारांचे लेकरू आहे, गोरगरीब माणसं येतं। तर काही जण म्हणायला लागलेत की मग आमचे पैसे पळून गेले तर आम्ही सोडू का त्यांना? नका सोडू दादा। कोण तुम्हाला सोडा म्हणतोय? अहो तुम्ही त्याच्यावर केसेस दाखल करा, गुन्हा दाखल करा। तुमची एवढी ताकद आहे की गाडी पाठवून त्याला घेऊन या, त्याला लॉकअप मध्ये टाका। मारायचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? त्याला बेदम मारहाण करायचा अधिकार कुणी दिलाय? त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याला अटक करा। तुम्ही मारू कसं काय शकता त्याला? तुम्ही त्याचा जीव घेऊ शकत नाही, तुम्ही त्याला मारू शकत नाही, त्याला मारायचं। मग त्याला फिजिकल फिटनेस का दाखवायचा? काही लोकांना कळलं नसेल फिटनेसचं काय गौरव झालंय। एखाद्याला खूप मारहाण झाली की एमएलसी साठी नेलं जातं दवाखान्यामध्ये। दवाखान्याने जर फिट दाखवलं तर त्याला अटक केली जाऊ शकते। दवाखान्याने जर अनफिट दाखवलं तर त्याला अटक होत नाही। म्हणजे 8 टाकायच्या आधी बेदम मारहाण करायची, मग अटकाला सांगायचं डॉक्टर नैना सिरसाट इथं आहे। बरोबर आहे ताई? आता ह्या सगळ्यांच्या मध्ये किती अशा एफआयआर दाखल व्हाव्या दादा? मी एफआयआर दाखवल्या त्या दिवशी तीन आहेत दाखल। आता अशा ज्या सगळ्या एफआयआर दाखल आहेत का, ते म्हणाले की एवढ्या एफआयआर निघू शकत नाहीत। एक एफआयआर दाखल करायला किती वेळ लागतो? आणि नेमकं संपदाच्या पोलीस ठाण्याबाहेर सध्या सुषमा अंधारे यांच्याकडून हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। कोणाला मारण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारलेला आहे। पोलीस ठाण्याबाहेर सुषमा अंधारे यांच्याकडून हे ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे। पीडितांना न्याय कधी भेटणार असा सवाल त्या विचारतायत।